नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण एक सुवर्ण संधी या ठिकाणी आणलेली आहे. बघा, 11वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्सची बॅच आपण लॉन्च करत आहोत 1 ऑगस्ट 2026 रोजी. आणि ही जी बॅच आपली असणार आहे, ही बॅच असणार आहे आरंभ बॅच. आणि या बॅचची सुरुवात आरंभ आपण या ठिकाणी करणार आहोत 1 ऑगस्ट 2026ला. आणि या ठिकाणी अत्यंत मर्यादित प्राईजमध्ये लॉन्च ऑफर आपल्या बॅचची फी असणार आहे 1999 रुपये. याच्यामध्ये मी तुम्हाला वर्षभर शिकवणार आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2. याच्यामध्ये सर्व तुमचा बोर्ड अभ्यासक्रम, सर्व सिलेबस आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला बोनसमध्ये मिळणार आहे PYQs आणि CET मॅथमॅटिक्सची तयारी पूर्णपणे या बॅचसोबत आपण मोफत देणार आहोत. ओके, पण ही ऑफर कालावधी आहे फक्त मर्यादित दिवसांसाठी. तर ही बॅच आपली 1 ऑगस्टला लॉन्च होणार आहे, त्याच्या अगोदरच ही प्राईज असणार आहे. त्यानंतर मात्र आपल्याला प्राईज असणार आहे 5999 रुपये. ओके, चला तर मग आता आपण आजच्या सेशनमध्ये सुरू करूया. अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो घटक आहे तर तो आपण या ठिकाणी सुरू करूयात. आणि त्या आपल्या घटकाचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर. ओके, तर बघा, कॉम्प्लेक्स नंबर हा काय प्रकार आहे तर तो आपण सुरुवातीला पाहूया. कॉम्प्लेक्स नंबर, आता लक्षात घ्या, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी नंबर आहेत की जसं आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे नंबर्स आपल्याला बघायला मिळाले. बघा, समजा नॅचरल नंबर आहे. ओके, ऑल आर पॉझिटिव्ह नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 1 टू इनफायनाईट नंबर्स, सो दॅट इज टू बी कॉल्ड ॲज द नॅचरल नंबर्स. याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत होल नंबर्स, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे पहा, इंटिजर नंबर्स आपण पाहिलेले आहेत लहान वर्गामध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलेले आहेत रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेले आहेत इरॅशनल नंबर्स. कसले नंबर्स? इरॅशनल नंबर्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तर या सर्व संख्यांना मिळून आपण काय म्हणत असतो तर दॅट ऑल नंबर्स आर कॉल्ड ॲज द रिअल नंबर्स. म्हणजे या सर्व संख्यांना मिळून आपण वास्तव संख्या असं म्हणतो, रिअल नंबर्स असं म्हणतो. आणि याच्यामध्ये जर एक गोष्ट आपण घेतली तर या रिअल नंबरचा जर आपण कुठल्याही रिअल नंबरचा जर स्क्वेअर केला, स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर, स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर हा नेहमी कसा असतो? इज ऑलवेज पॉझिटिव्ह, इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आता हा कसा असतो बघा पॉझिटिव्ह, तर मला सांगा, समजा 5 आहे, 5चा स्क्वेअर आपण घेतला. ओके, तर 5चा स्क्वेअर काय बनतो? 25 बनतो. किंवा -5चा जर स्क्वेअर घेतला आपण तर मायनसचा स्क्वेअर सुद्धा काय बनतो? पॉझिटिव्हच 25 बनतो. याचा अर्थ पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो आणि निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा काय असतो? पॉझिटिव्हच असतो. ओके, मग आता आपल्याला काय करायचं असतं की स्क्वेअर काढल्यानंतर समजा या 25चा आपल्याला काय काढायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचा आहे. किंवा या 25चा आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या संख्येचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे तर ती संख्या कुणाचा स्क्वेअर आहे, कुणाचा वर्ग आहे, हे आपल्याला अगोदर पाहावं लागतं. तर आता या क्रियेनुसार जर आपण बघितलं तर 5चा स्क्वेअर जर 25 असेल तर याचाच अर्थ 25चं स्क्वेअर रूट हे काय असलं पाहिजे? 5 असलं पाहिजे. त्यामुळे इथं उत्तर येईल 5. त्याच्यानंतर -5चा स्क्वेअर जर 25 असेल, -5चा स्क्वेअर सुद्धा 25 असेल तर 25 हा कुणाचा स्क्वेअर आहे? -5चा. याचा अर्थ 25चं स्क्वेअर रूट या नियमानुसार किती असलं पाहिजे? -5 असलं पाहिजे. म्हणजे आपण पॉझिटिव्ह संख्येचं या ठिकाणी स्क्वेअर रूट आतापर्यंत काढत आहोत. आणि प्रत्येक संख्येला स्क्वेअर रूटची 2 उत्तरं मिळतात. एक पॉझिटिव्हचं आन्सर असतं आणि एक निगेटिव्हचं आन्सर असतं. म्हणजे हे मी बेसिक तुम्हाला का सांगत आहे, कारण हे जर तुम्हाला कळालं तरच कॉम्प्लेक्स नंबरची उत्पत्ती का झाली तर हे आपल्याला लक्षात येणार आहे.
ओके, म्हणजे आता आपण काय शिकत आहोत की कोणतीही संख्या असेल, पॉझिटिव्ह नंबर असेल, तर त्या पॉझिटिव्ह नंबरचंच आपण स्क्वेअर रूट काढायला शिकलेलो आहोत. आणि याचा अर्थ लक्षात घ्या की ज्या संख्येचं स्क्वेअर रूट काढणार आहोत ती संख्या कुणाचा तरी स्क्वेअर असली पाहिजे. आणि आता जस्ट आपण काय पाहिलं बघा की स्क्वेअर ऑफ द एनी रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कुठल्याही संख्येचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्हच मिळतो. अशी कोणतीही संख्या आतापर्यंत अस्तित्वात नाही की जिचा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह मिळतो. आणि माझ्याकडे आता प्रश्न असा आहे की मी तुम्हाला काय म्हणतोय की रूटमध्ये -25 आला तर त्याचं उत्तर काय असू शकतं. रूटमध्ये -25 याचा अर्थ मला आपल्याला काय प्रश्न विचारावा लागेल की -25 हा कुणाचा स्क्वेअर आहे. तर -25 हा स्क्वेअर कुणाचा आहे, तर याचा अर्थ याचं सध्या तरी उत्तर काय असणार आहे, नो असणार आहे. का हो, कारण स्क्वेअर निगेटिव्ह नसतोच ना कुणाचा. स्क्वेअर कुणाचाच निगेटिव्ह असू शकत नाही. आणि म्हणून शास्त्रज्ञ आयलर जे आहेत त्या आयलर यांना हा प्रश्न पडला होता की बाबा निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट आपण कसं काढायचं. आतापर्यंत पॉझिटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट आपण काढलेलं आहे. आणि बघा प्रत्येक पॉझिटिव्ह संख्येला एक पॉझिटिव्ह उत्तर येतं आणि एक निगेटिव्ह उत्तर येतं. याचा अर्थ 25ला दोन प्रकारचे रूट आहेत, एक पॉझिटिव्ह 5 आहे आणि एक निगेटिव्ह 5 आहे. ओके, मग आयलर या शास्त्रज्ञांनी काय केलं, एक नंबर शोधून काढला. त्या नंबरला आपण म्हणणार आहे इमॅजिनरी नंबर. तो जो नंबर आहे त्या नंबरला आपण काय म्हणणार आहे, इमॅजिनरी नंबर असं म्हणणार आहे. आणि तो इमॅजिनरी नंबर आपण कुठल्या अक्षरानं दाखवणार आहोत, आय या लेटरनं दाखवणार आहोत. आणि याचा अर्थ आय म्हणजे कोण आहे, तर रूटमध्ये -1. रूटमध्ये -1 म्हणजे त्यांना काय प्रश्न पडला होता की निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट कसं काढायचं. असा नंबरच अस्तित्वामध्ये नाहीये. आणि म्हणून त्यांनी सपोज केलं की रूट -1ला तुम्ही आय म्हणा. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द आयोटा. आय म्हणजेच काय आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, आयोटा असं म्हणणार आहोत. सो दॅट इज टू बी कॉल्ड ॲज द इमॅजिनरी नंबर. आणि इथं जे आपण सगळे पाहिले होते मगाशी, दॅट ऑल आर द रिअल नंबर्स. हे जे सगळे नंबर्स आहेत ना, हे सगळे नंबर्स हे तुमचे रिअल नंबर आहेत. आणि त्या रिअल नंबरचा स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्हच मिळत असतो. पण अशी कोणतीच संख्या नाही की जिचा स्क्वेअर निगेटिव्ह येतो. आता बघा तुम्हाला सांगतो की रूटमध्ये -1 घ्या आणि या रूटमध्ये -1ला याला आयलर यांनी काय म्हणलं, आय असं म्हणलं. ओके, सो आय इट इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी नंबर. म्हणजे सध्या तो अस्तित्वात आहे का, नाहीये, हा काल्पनिक आहे. म्हणजे फक्त इमॅजिन केलेला आहे की रूटमध्ये -1 आला की त्याला तुम्ही काय म्हणा, आय असं म्हणा, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता या क्रियेनुसार हे जर रूटचं चिन्ह आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हो, स्क्वेअरिंग करावं लागेल. मग स्क्वेअरिंग केलं की स्क्वेअर रूट निघून जातो. याचा अर्थ इथं मिळेल मला -1 दॅट इज इक्वल टू याचा येईल स्क्वेअर. मग इथं तुम्हाला काय मिळालं, हो, या स्टेपमध्ये तुम्हाला काय मिळालं की आयोटा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू -1. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं का तुमच्याकडे. बघा इथं मी काय म्हणायचो, अशी संख्या जर घेतली तिचा स्क्वेअर केला तरी पॉझिटिव्ह येतोय, इथं निगेटिव्हचा स्क्वेअर केला तरी पॉझिटिव्ह येतोय. पण इथं बघा तुम्ही आयचा स्क्वेअर केल्यावर काय उत्तर आलं, -1 आलेला आहे. म्हणजे अशी एक संख्या मिळाली की जिचा स्क्वेअर हा निगेटिव्ह येऊ शकतो. पण याचा अर्थ ज्या संख्येचा स्क्वेअर तुम्ही काढलाय तो निगेटिव्ह आलेला आहे ती संख्या रिअल आहे का, हो, नाही. तर ही संख्या रिअल नाही, तर ही संख्या कसली आहे, इमॅजिनरी आहे. म्हणजे इमॅजिनरी नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह असतो. हे आता आपल्याला 11वीला आता शिकायला सुरू करायचं आहे. 10th पर्यंत तुम्ही काय शिकला, अरे बाबा अशी कोणतीच संख्या नाहीये की जिचा स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह येतो. पण आता तुम्हाला यावर्षी शिकायचं आहे अशी संख्या आहे सर. कोणती संख्या, हो, की जिचा स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह उत्तर येतं. हो सर, अशी संख्या आहे. आणि ती संख्या कुठली आहे, हो, आय नावाची संख्या आहे. दॅट आय नंबर इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी नंबर. आणि तो इमॅजिनरी नंबर म्हणजेच आपल्या या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबरचा काय झालाय, त्याच्यामध्ये उदय झालेला आहे. येते लक्षात. तर कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो बघून घ्या. कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो बघा. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे असा नंबर की द नंबर, बघा,
द नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ कोणत्या रूपामध्ये असतो? कोणत्या रूपामध्ये असतो? ए प्लस आय बी. ए प्लस आय बी. मग याच्यामध्ये सर ए काय असतो? ए आणि बी कोणतेही बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे ए आणि बी रिअल नंबर असावेत. म्हणजे ए आणि बी तुम्हाला माहीत असलेल्या संख्येपैकी कोणतीही संख्या घेतली तरी चालेल, रॅशनल असली तरी चालेल, नॅचरल चालेल, इरॅशनल चालेल, कुठली पण चालेल ए आणि बीला. आणि त्या संख्या घेतल्या की त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे हो? आय इथं दिलेलं आहे बघा. या फॉर्ममध्ये जर तो नंबर आपण लिहिला तर तो नंबर काय असतो? कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे याच्यामध्ये काय आलं बघा बरं. समजा मी ए ची किंमत निवडली 2 आणि बी ची किंमत निवडली 3. ए वी हॅव टू टेकन 2 and b is taken to be 3. Then what is the number we have to get here? First number is 2 plus 3i. Okay, so that 2 plus 3i is called as the complex number. Okay, that contains the two parts. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबरचे 2 पार्ट असतात. कॉम्प्लेक्स नंबरचे किती पार्ट असतात? 2 पार्ट्स असतात. त्याच्यातला एक जो पार्ट असतो तो असतो रिअल पार्ट, आणि दुसरा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. त्याला काय म्हणायचं? दॅट इज टू बी कॉल्ड ॲज द इमॅजिनरी पार्ट. मग सर याच्यामध्ये कुठला पार्ट हा रिअल आहे आणि कुठला पार्ट हा इमॅजिनरी आहे? तर सरळ सरळच आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आय दिसत आहे तर तो पार्ट हा इमॅजिनरी असणार आहे. सो याच्यामधला रिअल पार्ट बघा, रिअल पार्ट आणि कॉम्प्लेक्स नंबर जो आहे ना तो कॉम्प्लेक्स नंबर ऑलवेज झेड या लेटरनं दाखवायचा. मग कंसात लिहिलं मी रिअल ऑफ झेड काय आहे बघा बरं, आर ई ऑफ झेड. याचा अर्थ काय झाला? रिअल ऑफ झेड. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट काय आहे? दॅट पार्ट 2 इज कॉल्ड ॲज द रिअल पार्ट ऑफ द झेड. ओके, आणि सो व्हॉट इज मीन बाय द इमॅजिनरी पार्ट? आय एम मीन्स इमॅजिनरी. कुणाचा? झेडचा. दॅट इमॅजिनरी पार्ट इट मीन्स दॅट दी कोइफिशियंट ऑफ दी आयोटा. म्हणजे हा जो आयोटा आहे ना, आयोटा आयवाला, त्याच्या शेजारचा जो नंबर आहे तर तो म्हणजे झाला त्याचा इमॅजिनरी पार्ट. 3 इज द इमॅजिनरी पार्ट अँड 2 इज द रिअल पार्ट. ओके, मग याच्यामध्ये हा जो ए प्लस आय बी आहे सर याच्या बाबतीमध्ये काय सांगाल? तर याच्यामध्ये रिअल ऑफ झेड तुम्हाला मिळणार आहे, दॅट इज टू बी ए, आणि इमॅजिनरी ऑफ झेड दॅट इज टू बी कॉल्ड ॲज द बी. मग अशा फॉर्ममध्ये जो नंबर आहे त्या फॉर्मला आपण काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स नंबर. आणि इथं आय काय म्हणून काम करतो? दॅट आय इज नथिंग बट इक्वल टू, आयलरने सांगितलं होतं की नाही, आयची किंमत किती पकडा? रूटमध्ये -1. म्हणजे रूटमध्ये स्क्वेअर रूट चिन्हामध्ये जर निगेटिव्ह चिन्ह आलं तरी सुद्धा त्याचं स्क्वेअर रूट काढता येतं. आणि किती असतं ते? आय असतं, इमॅजिनरी असतं. मग आता तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, बाळांनो याच्यामध्ये माझ्याकडे -36 आहे, तर तुम्ही जर लिहिले उत्तर सर मायनसला मायनस ठेवूया आणि 36चं वर्गमूळ 6 आहे, तर नाही, इट इज टू बी ॲब्सोल्युटली रॉंग. का हो? कारण आपल्या आतापर्यंतच्या व्याख्येनुसार 10वी पर्यंत आपण जे शिकलो त्याच्यामध्ये कोणत्याही निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही. का? कारण ज्याचं स्क्वेअर रूट काढायचं ती संख्या कुणाचा तरी स्क्वेअर असली पाहिजे, आणि मग निगेटिव्ह नंबर कुणाचाही स्क्वेअर असू शकत नाही. याचा अर्थ आपल्याला निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट काढता येणार नाही. मग आयलरने पुढं काय शोध लावला? आयलर काय म्हणले की या -36ला तुम्ही काय करा? रूटमध्ये 36 इंटू -1 करा. ओके, 36 इंटू काय करा? -1 करा. आता आपल्याला माहित आहे याच्यामध्ये रूट हा सेपरेट देता येतो, याच्यामध्ये हा रूट सेपरेट देता येतो. ओके, आता तुम्ही याचं उत्तर सांगू शकता 36चं स्क्वेअर रूट किती असू शकतं? एक तर 6 पण असू शकतं आणि -6 असू शकतं. का हो? कारण याच्यामधली नंबर पॉझिटिव्ह आली ना, म्हणजे 36 हा कुणाचा स्क्वेअर आहे? तर 6चा स्क्वेअर पण 36 असतो, -6चा स्क्वेअर पण 36 असतो. पण आपण थोडंसं कळण्यासाठी एकच नंबर सध्या घेऊया. 36चं स्क्वेअर रूट आलं 6 आणि -1. व्हॉट वी से दॅट आयलर सेज दॅट रूट -1 इज कॉल्ड ॲज द आयोटा. ओके, सो इट इज टू बी आन्सर ॲज 6 आहे. म्हणजे
आता आपल्याला असं उत्तर मिळालं की वर्गमुळामध्ये -36 आहे. स्क्वेअर रूट -36चा आन्सर काय आलं, म्हणजे निगेटिव्ह नंबरचं सुद्धा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येतं. आणि ते किती आहे बघा, -36 स्क्वेअर रूट इज कॉल्ड ॲज द 6i. -36 square root becomes 6i. So I is the imaginary, 6i is the imaginary number, and that imaginary number is called as the complex number. येते लक्षात तुमच्या. आणखी जर तुम्हाला याच्यामध्ये एखादं दुसरं उदाहरण बघायचं म्हणलं तर समजा वर्गमुळामध्ये किती घेतला आपण, -121 घेतला. ओके, तर आता कुणाचा स्क्वेअर केल्यानंतर -121 -121 येतो का, तर याचं उत्तर नाही आहे. का बरं नाही आहे, कारण कुणाचाही स्क्वेअर निगेटिव्ह असू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा रिपीट का करतोय, कारण बाळांनो कॉन्सेप्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कदाचित एखादा शिक्षक एवढ्या छोट्याशा कॉन्सेप्टला एवढा वेळ लावत नसेल, पण तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. आलं का लक्षात, कॉन्सेप्ट क्लॅरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन. ओके, मग आता हा नंबर आपण शोधून काढणार आहे इथला, की कुणाचा स्क्वेअर केल्यानंतर -121 येतो. तर आपण काय करायचं, याच्यामध्ये बघा 121 इंटू काय करायचा, -1 करायचा. हा रूट काय करायचा, 121ला सेपरेट द्यायचा. रूटमध्ये -1 सेपरेट. 121 कुणाचा स्क्वेअर आहे, फर्स्टली वी कन्सिडर द ओनली पॉझिटिव्ह नंबर. तर 11 स्क्वेअर बिकम्स 121. सो 121 स्क्वेअर रूट बिकम्स 11. आणि रूट -1 काय असतो, तर आयलर यांनी सांगितलं रूट -1ची किंमत काय पकडा, आय पकडा. सो इट इज कॉल्ड ॲज द आय. सो 11i इज द नंबर हॅविंग अ स्क्वेअर निगेटिव्ह. म्हणजे 11i असा नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह येतो. मग तुम्ही म्हणताल सर आम्हाला दाखवा बरं 11iचा स्क्वेअर निगेटिव्ह येतो का. बघा बरं तुम्ही आता सपोज 11i घ्या आणि या 11iचा स्क्वेअर करा. मला सांगा हा स्क्वेअर दोघांना सेपरेट देऊ आपण. 11चा स्क्वेअर इंटू आयोटा स्क्वेअर. 11 स्क्वेअर बिकम्स 121. इट इज आयोटा स्क्वेअर. आपल्याला माहीत आहे आयची व्हॅल्यू जर रूट -1 असेल तर स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होतं बघा बरं, स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होतं. सो आयोटा स्क्वेअर इक्वल टू रूट गेला किती आला, -1. म्हणजे इथून पुढं तुम्ही कायम लक्षात ठेवायचं की आयोटा स्क्वेअर व्हॅल्यू इज ऑलवेज बिकम्स इक्वल टू -1. सो जिथं जिथं आय स्क्वेअर आलेला आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला ठेवायची आहे 121 इंटू -1. सो प्लस मायनस मायनस लास्ट आन्सर इज -121. आता इथं तुम्हाला काय मिळतंय बघा बरं, याचा अर्थ काय मिळतोय की हा स्क्वेअर केला तुम्ही, हा स्क्वेअर केला, कुणाचा तरी स्क्वेअर केला आणि उत्तर काय मिळालं, निगेटिव्ह मिळालं. याचा अर्थ आता नंबर अस्तित्वात आहे की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह येतो आणि तो नंबर मात्र कसा आहे, इट इज नॉट रियल, इट इज द इमॅजिनरी नंबर. अँड सो दॅट इमॅजिनरी नंबर इज नथिंग बट इक्वल टू 11i. दॅट इमॅजिनरी नंबर इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स नंबर. कळालं. बघा इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं का. आत्ताच्या या एवढ्या भागामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगितलं की कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणायचं आणि आयोटा काय आहे आणि आयोटाच्या निर्माण होण्याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास या ठिकाणी आपण पाहिला. आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आपण या ठिकाणी बघूयात. बघा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तर तो कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड या लेटरने या ठिकाणी दाखवतो. आता याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला जर समजा कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जर करायचं असेल तर बघा झेड जो आहे तो झेड असणार आहे तुमचा a+ib फॉर्ममध्ये. आणि याच्यामध्ये हा बघा हा असतो तुमचा वाय ॲक्सिस, हा असतो तुमचा एक्स ॲक्सिस. ओके, सो दॅट एक्स अँड वाय ॲक्सिस सिस्टम इज कॉल्ड ॲज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आपण प्लॉटअप करत असतो आणि याच्यामुळं काय होतं बघा, याच्यामुळं काय होतं की पूर्ण टोटल जी सिस्टीम आहे ती सिस्टीम एकूण 4 क्वाड्रंटमध्ये या ठिकाणी डिव्हाइड होत असते. ही टोटल सिस्टीम जी आहे ती 4 क्वाड्रंटमध्ये डिव्हाइड होते. फर्स्ट क्वाड्रंट असतो हा असतो सेकंड क्वाड्रंट चरण नंबर 2, हा थर्ड क्वाड्रंट असतो आणि हा जो असतो तो फोर्थ क्वाड्रंट असतो. ओके,
मग या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणारे जे पॉईंट असतात ते प्लस प्लस असतात, कारण एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह असतो हे तुम्हाला माहीत आहे. याच्यामध्ये येणारा एक्सचा निगेटिव्ह असतो आणि वाय मात्र पॉझिटिव्ह असतो. या थर्ड क्वाड्रंटमध्ये हा एक्स निगेटिव्ह आहे आणि हा वाय मात्र निगेटिव्ह आहे. सो दॅट इज निगेटिव्ह निगेटिव्ह पॉईंट जो असतो तो थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो. आणि चौथा जो आहे याच्यामध्ये हा एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय मात्र निगेटिव्ह असतो. सो प्लस मायनस बिकम्स द फोर्थ क्वाड्रंट. मग आता याचा कॉम्प्लेक्स नंबरशी काय संबंध आहे तुम्हाला मी दाखवतो. तर सपोज मी पहिला नंबर घेतला झेड इज इक्वल टू 2+3i. सर याची पोझिशन कुठं आहे, हा या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कुठं असेल तर लक्षात ठेवा, याच्यामधला जो ए आहे हा जो आहे तो ए आहे आणि हा जो आहे तो बी आहे. सो ए हा पॉझिटिव्ह आहे ग्रेटर दॅन 0, बी सुद्धा पॉझिटिव्ह आहे ग्रेटर दॅन 0. म्हणजे याचा अर्थ हा पॉझिटिव्ह आहे हा पण पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कुठं आहे तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणून झेड इज इक्वल टू 2+3i याची जागा कुठं असताना आहे, पहिल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. ओके. मग आता या पहिल्या क्वाड्रंटमध्ये मी काय करतोय बघा, तुम्हाला एक दुसरा मला कॉन्सेप्ट काय शिकवायचा आहे. ओके. तर इथं सपोज ओरिजिन आहे, इथं ओरिजिन आहे आणि इथे एक सपोज दॅट पॉईंट आहे की ज्या पॉईंटला आपण पी सपोज केला, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज द ए बी. ओके. दॅट ए इज द रियल पार्ट and that b is the imaginary part. Real part is to be on the x axis and imaginary part is on the y axis. ओके. रियल पार्ट हा x axis वरती आहे आणि इमॅजिनरी पार्ट हा वाय ॲक्सिस वरती आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. मग याच्यामधून बघा ओ पासून पी पर्यंत जर आपण जर डिस्टन्स या ठिकाणी जॉईंट केलं, हा जर पॉईंट इथं जॉईंट केला, हा जो ओ पी नावाचं जे डिस्टन्स आहे त्या ओ पी डिस्टन्सला आपण आर म्हणायचं आहे. कारण हे जे ओ पी आहे ना बाळांनो, ओ पी इज काय आहे बघा, डिस्टन्स आहे. कुठून मोजले आपण हे डिस्टन्स तर त्या ओरिजिनपासून मोजलेलं आहे. त्या डिस्टन्सला तुम्ही आर असं म्हणायचं आहे, त्या डिस्टन्सला आर म्हणायचं आहे. आणि हेच जे डिस्टन्स आहे फ्रॉम पॉईंट ऑफ द ओरिजिन, तर त्या डिस्टन्सलाच दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणणार आहे मॉड्युलस ऑफ झेड. काय म्हणणार आहे, मॉड्युलस ऑफ झेड म्हणणार आहे. म्हणजे झेड या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस. आता आपण आपल्या रूटवरती आलेलो आहे, आता आपण आपल्या रस्त्यावरती आलेलो आहोत आणि हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार आहे. आतापर्यंत जे मी शिकवलं होतं ते होतं बेसिक, पण आता जे मी इथून पुढे शिकवणार आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, ते तुम्हाला सोडवायचं आहे तुमच्या CETच्या क्वेश्चन्समध्ये. ओके. तो मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे काय आहे, इट इज नथिंग बट द मॉड्युलस इज नथिंग बट द डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम दी ओरिजिन, त्या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं असणारं डिस्टन्स. मग कसं काढायचं सर, तर त्याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. तर आर दॅट इज डिस्टन्स. ओके. आर दॅट इज डिस्टन्स. दोन उभ्या रेगांमध्ये झेडल्या, दोन उभ्या रेगा वळा त्याच्यामध्ये झेडल्या, त्याला म्हणा मॉड झेड किंवा मॉड्युलस झेड असं तुम्ही म्हणू शकता. and that mod z value and having that is equal to square root of real part square plus imaginary part square. आता मी तुम्हाला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इथं शिकवला होता. ओके. रिअल पार्ट इथं मी शिकवला होता, इमॅजिनरी पार्ट इथं मी शिकवला होता. रिअल म्हणजे ज्याला आय नाही असा पार्ट घ्यायचा शॉर्टकटमध्ये, आणि इमॅजिनरी म्हणजे असा पार्ट घ्यायचा की ज्याला आय आहे, आय पार्ट आहे असा तो इमॅजिनरी असतो. ओके. मग आता मला काय करायचं आहे, मॉड्युलस काढायचं असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला मिळून जाईल. तर मॉड झेड इज इक्वल टू रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके. तर याच्यानंतर बघा, सपोज दॅट पी पॉईंटपासून बघा, पी या पॉईंटपासून आपण काय केलं, पी या पॉईंटपासून आपण काय केलं, परपेंडिक्युलर काढला, असा आपण एक्स ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर काढला. ओके. तर ह्या ओपीनी या एक्स ॲक्सिस सोबत एक विशिष्ट प्रकारचा अँगल तयार केलाय, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज सपोज दॅट थीटा. म्हणजे ओपी हा जो सेगमेंट आहे एक्स ॲक्सिस बरोबर थीटा एवढा अँगल तयार करतो. ओपी मेक्स अन अँगल थीटा विथ एक्स ॲक्सिस. ओके. तर याच्यामधला जो हा
ए असतो तो एक्स ॲक्सिसवर असतो. मगाशी मी सांगितलं ए म्हणजे रिअल पार्ट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे, रिअल पार्ट असतो एक्स ॲक्सिसवरती. सो हे एक्सचं डिस्टन्स असेल ए आणि वायचं जे डिस्टन्स आहे तर इथून इकडेही परपेंडिक्युलर तुम्ही जर ठेवला ओके तर हे जे डिस्टन्स आहे ते आहे बी. रिअल पार्ट इज ऑन दी एक्स ॲक्सिस ए दाखवला, इमॅजिनरी पार्ट इज ऑन दी वाय ॲक्सिस तिथं बी दाखवला. अपोजिट साईड इक्वल असतात. जर साईड आपली बी असेल तर ही सुद्धा साईड आपली बीच असणार आहे, ही ए असेल तर ही सुद्धा साईड आपली एच असणार आहे. येते लक्षात. आता तुम्ही काय करा, इथे एक नाव द्या एम आणि ट्रायंगलचा विचार करायचा. कोणता ट्रायंगल घ्यायचा बघा, ट्रायंगल घ्यायचा ओ पी एम. ट्रायंगल कुठला घ्यायचा, ओ पी एम. आता 11th मध्ये आपण आलेलो आहोत तर 10th मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री झालेला आहे. त्याच्यावरून मला या ट्रायंगलमध्ये इथं जो अँगल आहे थीटा याच्या बाबतीमध्ये कॉस थीटाचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सो व्हॉट इज मीन बाय द कॉस थीटा. कॉस थीटा इज द ओके ॲडजेसंट साईड लगतची बाजू डिव्हायडेड बाय हायपोटेनस. सो कॉसची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे बघून घ्या. दॅट इज कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजेसंट साईड काय असणार आहे बघा, ॲडजेसंट साईड असणार आहे ए. सो ॲडजेसंट साईड झाली ए डिवायडेड बाय हायपोटेनस. 90 डिग्रीच्या समोर असणारा कर्ण असतो, 90 डिग्रीच्या समोर असणारा कर्ण असतो, त्याच्यामुळे हायपोटेनसचं उत्तर झालं आर. म्हणजे कॉस थीटाचं उत्तर येईल तुमचं ए अपॉन आर. असंच आपल्याला साइन थीटाचा आन्सर काढायचा आहे. साइन थीटाचा फॉर्म्युला असतो लक्षात घ्या, हे 10th मध्ये झालंय तुम्हाला. अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस, समोरची बाजू डिवायडेड बाय कर्ण हायपोटेनस. तर या थीटाच्या समोर कुठली साईड आहे बघा, समोर इकडं जायचं आहे तुम्हाला, तर समोरची साईड आली बी आणि डिवायडेड बाय हायपोटेनस आला आर. आता हे एक थीटामधलं माझं साईनचं रिलेशन वेगळं झालं, थीटामधलं माझं कॉसचं रिलेशन वेगळं झालं. पण हे जर सगळे दोघं एकत्र घेऊन आपल्याला एकच रिलेशन बनवायचं असेल तर मी काय करू शकतो बघा, मी काय करू शकतो तर टॅनचं सूत्र वापरू शकतो. तर टॅन हा काय असतो बघा, साईन डिवायडेड बाय कॉस, साईन डिवायडेड बाय कॉस असा असतो. किंवा यालाच तुम्ही याच्यावरून जरी लिहिलं, साइन बाय कॉस करा, दोन्हीचं डिवायडेशन करा, किंवा याच्याही पेक्षा अजून सोपं जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही डेफिनेशन यूज करू शकता. तर ती डेफिनेशन काय आहे बघा, अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजेसंट साईड. ओके, अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजेसंट साईड. तर टॅन थीटाचा फॉर्म्युला काय झाला, तर अपोजिट साईड बघा काय आहे, याच्यातली अपोजिट साईड आहे बी, थीटाच्या अपोजिट आहे बी, डिवायडेड बाय ॲडजस्टंट आहे ए. म्हणजे टॅनचा फॉर्म्युला बनताना इमॅजिनरी पार्ट वर येतोय अंशाला न्यूमरेटरला, आणि रिअल पार्ट जो आहे तो येतोय छेदाला डिनॉमिनेटरला. याच्यावरून मला टॅनचा फॉर्म्युला मिळाला. आणि इथं लक्ष द्या, जर टॅन थीटा माझ्याकडे बी डिवायडेड बाय ए असेल तर थीटा काय असेल, तर इथून टॅनला काढायचं आहे बघा. आता हे तुम्हाला हळूहळू पुढील प्रकरणांमधून सगळ्या घटना समजत जाणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स असतात की ज्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन असू शकतं, इनवर्स फंक्शन असू शकतं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू शकतं, एक्सपोनेन्शियल फंक्शन असू शकतं, अल्जेब्रिक फंक्शन असू शकतं. वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास आपल्याला फंक्शन या प्रकरणामध्ये सुद्धा करावयाचा आहे. तर त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट इथं थोडक्या वेळापुरती लक्षात घ्या, इथून जर टॅन काढायचं आणि टॅनला जर आपल्याला या साईडला जर आणायचं असेल, तर काय करायचं आहे माहिती आहे का, तर थीटा इज इक्वल टू हा टॅन जर इकडं आला तर सूत्र कसं बनतंय, टॅन लिहायचं आणि त्याच्या डोक्यावर उलट म्हणजे -1, त्याच्या डोक्यावर लिहायचं, टॅनच्या डोक्यावर -1 लिहायचं. वाचायचं कसं, टॅन इनवर्स. काय वाचायचं, टॅन, त्याला जर सोडून आपण उजवीकडे नेला, थीटाला सोडून आपण उजवीकडे नेला तर टॅन नंतर काय बनतो, टॅन इनवर्स, आणि याचा हा जो बी अपॉन आहे ए तर याला जॉईंट होतो. तर हे कुणाचा फॉर्म्युला मिळाला मला, थीटाचा मिळाला. या दोघांवरूनही तुम्हाला काही विचारलं तर सांगता यावं म्हणून मी साइन आणि कॉसची पण तुम्हाला व्हॅल्यू काढून दिलेली आहे. आणि डायरेक्टली टॅन जर आपण यूज केला तर त्याच्यावरून मला थीटा मिळू शकतो. सो व्हॉट वी से अबाउट दॅट ऑफ दी थीटा. तर त्या थीटाला आपण काय म्हणायचं बघा,
त्या थीटाला आपण काय म्हणायचं, जो आत्ता मिळाला आपल्याला, थीटा इज tan इनवर्स ऑफ बी अपॉन ए. दॅट थीटा इज कॉल्ड ॲज द ॲम्प्लिट्यूड. त्या थीटाला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड, किंवा यालाच आपण अर्ग्युमेंट ऑफ द झेड म्हणायचं. काय म्हणायचं, अर्ग्युमेंट ऑफ द झेड. मग प्रश्न असतो परीक्षेला, फाइंड द ॲम्प्लिट्यूड ऑफ द झेड किंवा फाइंड द अर्ग्युमेंट ऑफ द झेड. तर तुम्हाला त्या झेड या कॉम्प्लेक्स नंबरचा ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचा असेल किंवा आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढावं लागेल, थीटाची व्हॅल्यू काढावं लागेल. आणि सर मग थीटा कसा काढायचा, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी डिवायडेड बाय ए. ओके, पण हा फॉर्म्युला आहे जो ना बाळांनो, की याच्यानुसार तो बदलतो. का बदलतो बघा, की याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पहिल्या क्वाड्रंटमध्ये ए आणि बी काय असतो, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये रिअल पार्ट निगेटिव्ह, इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह. थर्डमध्ये रिअल आणि इमॅजिनरी दोघं निगेटिव्ह. फोर्थमध्ये रिअल पार्ट पॉझिटिव्ह आणि इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह. मग त्याच्यानुसार सर फॉर्म्युला चेंज होतो का, तर होतो फॉर्म्युला चेंज. येते लक्षात, फॉर्म्युला नक्की चेंज होतो. कारण आता तुम्ही बघा, मी याच्यामध्ये तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देतो. पहिला मी झेड हा कॉम्प्लेक्स नंबर घेतो 2 + 3i. तर याच्यातला 2 पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा कुठं असणार आहे, पहिल्या क्वाड्रंटला असणार आहे. सेकंड नंबर जर आपण घेतला झेड इज इक्वल टू, तोच घेऊयात, फक्त बदलूया, -2 + 3i करूयात. तर हा आला तुमचा निगेटिव्ह आला आहे आणि हा तुमचा पॉझिटिव्ह आला आहे. तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कुठं असतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये. समजा थर्ड कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही काय घेतला बघा, -2 घेतला आणि परत -3i घेतला. तर याच्यामधला हा निगेटिव्हच आहे तुमचा आणि हा पण निगेटिव्हच आहे. याचा अर्थ हा कितव्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, तिसऱ्या. आणि चौथा आपण एक कॉम्प्लेक्स नंबर असा घेऊयात की एक्स काय घेऊयात, पॉझिटिव्ह घेऊयात आणि वाय मात्र निगेटिव्ह घेऊयात. म्हणजे हा पॉझिटिव्ह असणार आहे आणि हा निगेटिव्ह असणार आहे. तर हा असणार आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग सर हा कॉम्प्लेक्स नंबर एक आहे का वेगळा वेगळा आहे, अरे वेगळा वेगळा आहे, वेगळा वेगळा आहे तो. बघा ना तुम्ही, ह्याच्यामधला हा ए, ह्याच्याशी तुलना करा ना तुम्ही, ए प्लस बी आय बरोबर. तर ए प्लस बी आय बरोबर जर आपण कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू 2 आहे, ए बीची व्हॅल्यू 3 आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंटमध्ये. इथं ए तुमचा निगेटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंट. ए तुमचा निगेटिव्ह आहे, बी निगेटिव्ह आहे थर्ड क्वाड्रंट. ए तुमचा पॉझिटिव्ह आहे, बी तुमचा निगेटिव्ह आहे फोर्थ क्वाड्रंट. मग सर या चारही नंबरच्या बाबतीमध्ये जर आम्हाला परीक्षेला ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट काढा असा जर प्रश्न आला तर आम्ही थीटाचा फॉर्म्युला हाच वापरायचा का, नाही. नाही, पुस्तकात अत्यंत कॉम्प्लिकेटेड भागामध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला सोपे 4 फॉर्म्युले देतो. फक्त एवढे केले की तुमचा ॲम्प्लिट्यूड आणि काय म्हणायचं आर्ग्युमेंट जो पार्ट आहे तो तुमचा पूर्णपणे क्लिअर झाला पाहिजे, लक्षात आला पाहिजे. चला, तर मग मी तुम्हाला वेगवेगळ्या क्वाड्रंटनुसार तो फॉर्म्युला बनवून देतो. तर मॉड्युलसचा फॉर्म्युला मात्र सगळ्यांना सेमच वापरायचा. मॉड्युलस ऑफ झेड जो आहे तो मॉड झेड दॅट इज आर इज इक्वल टू रूटमध्ये a² + b² हा सगळ्यांसाठी सेम वापरायचा. परंतु जो आर्ग्युमेंट आहे तुमचा, आर्ग्युमेंट किंवा त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड म्हणलेला आहे, दॅट आर्ग्युमेंट ऑर ॲम्प्लिट्यूड जो आहे तो झेडचा, तर कसा काढायचा. तर बघा, समजा तुमचा क्वाड्रंट तुम्ही पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे आणि याच्यामधला जो झेड आहे तुमचा तो ए प्लस बी आय असेल किंवा ए प्लस बी आय बी चालते, ए प्लस आय बी बी चालते, बी आय बी चालते, आय बी बी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण शेवटी बी हा आय सोबतच आहे ना आय हा बी सोबतच आहे, दोघं एकमेकासोबत असले म्हणजे झालं. ओके, झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. मग आता पहिल्या चरणात काय करायचं, तर पहिल्यामध्ये ए तुमचा कसा असावा, पॉझिटिव्ह. 1 मिनिट, 1 मिनिट. बघा, पहिला ए याच्यामध्ये तुमचा असावा पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0, बी सुद्धा तुमचा असावा पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0. तर थीटा सरळ सरळ तुम्ही वापरून टाका, टॅनचा इनवर्स बी डिवायडेड बाय ए. बस, संपला विषय. समजा दुसरा जर क्वाड्रंट तुमचा आला की ज्याच्यामधला ए म्हणजे रिअल पार्ट असतो तो निगेटिव्ह असतो, कारण ए वाला जो असतो तो एक्स वाला निगेटिव्ह असतो आणि बी वाला जो असतो तो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणलं की ग्रेटर दॅन 0 दाखवायचं, निगेटिव्ह म्हणलं की लेस दॅन 0 दाखवायचं. तर याचा फॉर्म्युला बघा, थीटा इज इक्वल टू मिळणार आहे तुम्हाला
टॅन इनवर्स वाचायचं, टॅन इनवर्स बी अपॉन ए आहे असं लिहायचं. फक्त त्याच्यामध्ये प्लस एक पाय वाढवायचा, दॅट इज पाय इज द इरॅशनल नंबर, तो वाढवायचा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तर ए हा तुमचा निगेटिव्हच आहे आणि बी हा तुमचा निगेटिव्हच आहे, म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये मायनस मायनस असतं ना, म्हणजे लेस दॅन 0. तर त्याच्यासाठी सर फॉर्म्युला काय आहे, तर सेम आहे. हे दोघं सेम जरी असले तरी येताना ॲन्सर त्याच्यानुसार वेगळं वेगळं येत असतं. ते उदाहरणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि समजा चौथा जर क्वाड्रंट जर तुमचा असेल, चौथा क्वाड्रंट असेल, त्याच्यामध्ये ए पॉझिटिव्ह असतो, म्हणजे एक्सवाला पॉझिटिव्ह असतो आणि बी वाला मात्र निगेटिव्ह असतो. तर त्याच्या वेळेस मात्र थोडा बदल करायचा आहे. थिटा काढत असताना, थिटा म्हणजे ॲम्प्लिट्यूड, थिटा म्हणजे आर्ग्युमेंट, थिटा म्हणजे दुसरं तिसरं काय नाही आहे, तोच आर्ग्युमेंट आहे, तोच ॲम्प्लिट्यूड आहे. तर तो काय झाला, दॅट इज टॅन इनवर्स तुमचा बी डिवायडेड बाय ए प्लस काय करायचं आहे तुम्ही 2 पाय करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या की पहिल्या क्वाड्रंटला पाय नाही, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये पाय आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पण पायच आहे, आणि चौथ्या क्वाड्रंटला जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर घेऊन जाचाल तेव्हा तिथं 2 पाय लावायचे. तेव्हा किती लावायचे, तिथं 2 पाय लावायचे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपल्याला या फॉर्म्युलांचा वापर करून या ठिकाणी आर्ग्युमेंट काढता येईल. आणि मॉड्युलस काढण्यासाठी तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर, म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. चला आता आपण एक एक्झाम्पल याच्यावरती बघूयात. एक एक्झाम्पल याच्यावरती आपण बघूयात. बघा, प्रश्न असा येईल तुम्हाला, फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ फॉलोविंग कॉम्प्लेक्स नंबर. खाली दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरसाठी तुम्ही काय करायचं आहे, मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटची किंमत काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे पहा, मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंट पण शब्द कधी कधी वापरतील, ॲम्प्लिट्यूड वापरतील, तर तुम्ही समजून घ्या की आर्ग्युमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणजेच आर्ग्युमेंट आहे. येते लक्षात. तर आपण एक क्वेश्चन असा या ठिकाणी घेऊया, -4 बघा कॉम्प्लेक्स नंबर आहे -4 ओके, लक्ष द्या. तर याचं सोल्युशन असं आहे की दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरला झेड म्हणा, -4 याचं कंपॅरिझन करा तुम्ही ए प्लस बी आय सोबत करा. ए ची व्हॅल्यू मला मिळणार आहे -4 आणि बी ची पण व्हॅल्यू मला मिळणार आहे -4. ओके, कंपॅरिझन केल्यानंतर मला ए ची व्हॅल्यू किती मिळाली, -4, बी ची व्हॅल्यू किती मिळाली, -4. म्हणजे याचा अर्थ ए हा 0 पेक्षा लहान आहे, निगेटिव्ह आहे, बी सुद्धा 0 पेक्षा लहान आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे झेड हा जो कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो कोणत्या चरणामध्ये असेल, कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल, तर तेव्हा आपल्याला सांगता येईल की झेड लाईज इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर, हा जो झेड आहे तो कितव्या चरणामध्ये असेल, तिसऱ्या चरणामध्ये असेल. ओके, मग आता तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला मॉड्युलस काय काढता येईल बघा, तर मॉड्युलस ऑफ झेड म्हणायचं. दॅट मॉड्युलस ऑफ झेड कसा काढायचा, दॅट इज कॉल्ड ॲज द मॉड झेड. इट इज अगेन डिनोटेड बाय लेटर आर. सो फॉर्म्युला फॉर दॅट इज द ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करा, दुसरं काही करू नका. ए ची व्हॅल्यू बघा तुमची आहे -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे पहा, -4 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो की कुठल्याही मायनसचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. -4 स्क्वेअर बिकम 16 प्लस याचा पण -4 बिकम 16. 16 आणि 16 यांची बेरीज होईल 32. याला जर आपण स्प्लिट केलं तर 16 × 2 करा, 16 2 32. याच्यामध्ये 16चं वर्गमूळ निघतंय 4, 2चं निघत नाही, ते तसंच ठेवा. तर मॉड झेडचं तुमचं उत्तर आलेलं आहे 4√2. मॉड झेडचं तुमचं उत्तर आलेलं आहे 4√2. दॅट मॉड झेड इज कॉल्ड ॲज द मॉड्युलस. ओके, त्याच्यानंतर म्हणजे आपला मॉड्युलसचा भाग काढून झाला. आता आपल्याला आर्ग्युमेंट काढायचं आहे. तर आर्ग्युमेंटसाठी आपल्याला हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, बघून घ्या. याच्यामधला ए निगेटिव्ह आणि बी निगेटिव्ह कुठं आहे बघून घ्या. ए निगेटिव्ह आणि बी निगेटिव्ह हा कुठं आहे बघा, ए इज लेस दॅन 0, बी इज लेस दॅन 0. काय फॉर्म्युला आहे हो, दॅट थिटा इज नथिंग बट इक्वल टू काय आहे, टॅन इनवर्स बी अपॉन ए प्लस पाय.
थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि इथं मी लिहिलेलं सुद्धा आहे. हा जो आहे तो कितव्या क्वाड्रंटमध्ये आहे तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला पुढच्या स्लाइडवरती आपण घेऊयात. बघा तर थीटा इज इक्वल टू घेऊयात आपण टॅन इनवर्स बी ला डिवायडेड बाय ए प्लस पाय. इथे लक्षात याच्यामध्ये आता ए आणि बीच्या व्हॅल्यूज पुटअप करा. बघा ए -4 आहे, बी पण -4 आहे. मग याच्यामध्ये मी व्हॅल्यू ठेवेन थीटा इज इक्वल टू टॅनचा इनवर्स -1 दाखवायचा, बीची पण व्हॅल्यू -4च आहे, एची पण व्हॅल्यू -4च आहे, प्लस हा आला तुमचा पाय. तर दॅट इज थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता बघा -4 ला -4 कॅन्सल झाला, काय मिळून जाईल बघा इथं ह्या -4 ला -4 कॅन्सल झाला म्हणजे इथं सगळेच कॅन्सल झाले तर इथं उरलं एक, मायनसला मायनस पण कॅन्सल झाला. ओके, प्लस पाय. आता नवीन एक गुणधर्म प्रॉपर्टी अशी तुम्हाला शिकायची आहे. बघा मी काय सांगतोय, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स हा असा राहू द्या आणि मी काय करतोय बघा, हा जो एक आहे ना या एक बद्दल मला काय लिहायचं आहे, एक ही किंमत टॅनच्या कुणाला आहे, टॅनलाच घ्यायचा कारण बाहेर टॅन इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये टॅनच पाहिजे. बाहेर टॅन इनवर्स दिसतोय तुम्हाला इथं, बाहेर इथं टॅन इनवर्स दिसतोय तर कंसाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला टॅन पाहिजे, इनवर्स नको. बाहेर टॅन इनवर्स असला की आतमध्ये टॅन पाहिजे. तर तुम्ही 10वीच्या मला अभ्यासक्रमावरनं तुम्ही सांगा एक ही किंमत टॅनच्या कोणत्या कोणाला आहे तर एक ही किंमत आहे टॅनच्या 45ला. ओके, 45ला. मग आता पाय जर तुमचा 180 असेल, पाय जर तुमचा 180 अंश असेल तर 45ला काय म्हणायचं बघा, 45ला म्हणायचं पाय बाय 4. 45ला काय म्हणायचं पाय बाय 4. तुम्ही बघू शकता 180ला जेव्हा तुम्ही 4ने डिव्हाइड करताय, बघायचं आहे का तुम्हाला, 180ला जेव्हा तुम्ही 4ने डिव्हाइड करताय, 180 म्हणजे पाय आहे तर बघा 4 एके 4, 4 चौक 16, 2 उरले आणि 4 पंचे 20, 45 म्हणजे 180 म्हणजे पाय आहे. पाय डिवायडेड बाय 4 केला, पाय डिवायडेड बाय 4 केला की तुम्हाला काय मिळून जाईल पाय बाय 4. तर ही किंमत इथं टाकायची म्हणजे एक बद्दल मग मी काय लिहू शकतो टॅन पाय बाय 4. एक बद्दल मी लिहू शकतो कारण टॅन पाय बाय 4चं उत्तर 1 आहे. सो दॅट टॅन अँड टॅन इनवर्स गेट कॅन्सल्ड, दॅट आर द अपोजिट फंक्शन्स विथ इच अदर. म्हणजे टॅन आणि टॅन इनवर्स हे एकमेकाच्या विरुद्ध प्रक्रिया आहेत आणि बाय प्रॉपर्टी गुणधर्मानुसार टॅन आणि टॅन इनवर्स हे एकमेकांना कॅन्सल होतात. तर उरतं काय, दॅट इज थीटा इज इक्वल टू उरला पाय बाय 4 आणि याच्यामध्ये विसरू नका हा प्लस पाय करायला, हा पाय याच्यामध्ये विसरू नका, हा झाला पाय. आता याच्यामध्ये हा क्रॉस मल्टिप्लाय करायचा, याच्या खाली धरा 1 तर काय होईल बघा खाली 4 एके हा मिळेल मला 4, तिरकस गुणाकार करा पाय एके पाय प्लस इकडे तिरक गुणा 4 पाय आणि मग तुम्हाला थीटाचं उत्तर किती मिळेल बघा बरं. थीटा इज इक्वल टू 4 पाय आणि 1 पाय किती झाले 4 पाय प्लस 1 पाय 5 पाय आणि डिवायडेड बाय झाला 4. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲम्प्लिट्यूड ऑर अ आर्ग्युमेंट. यालाच आपण इथं काय म्हणू शकतो AMP, ॲम्प्लिट्यूड ऑफ कंसात झेड किंवा ARG, आर्ग्युमेंट ऑफ झेड. हे तुम्ही इथं फाइंड आउट केलेलं आहे. ओके, म्हणजे आता असा कोणताही कॉम्प्लेक्स नंबर दिला तर तुम्हाला आर्ग्युमेंट ॲम्प्लिट्यूडची किंमत काढता येईल आणि त्यासोबतच अशा प्रकारे तुम्हाला मॉड्युलसची सुद्धा किंमत काढता येईल. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं की सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय आहे हे आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये आय म्हणजे आयोटा. आयलरने सांगितलं की असा एक इमॅजिनरी नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर हा निगेटिव्ह असू शकतो. 10th स्टँडर्डपर्यंत तुम्ही शिकला होता की कुठल्याही नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह असू शकत नाही, पण 11th मध्ये तुम्ही म्हणायचं अशी संख्या आहे की जिचा स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह येतो तर आयोटा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू -1. त्याच्या पुढे जाऊन आपण सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रंट्स असतात, A1 सेकंड थर्ड फोर्थ असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रंट असतात आणि त्याच्यामध्ये आपण मॉड्युलस झेडची किंमत तयार केली आणि त्यासोबतच आपण आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड सुद्धा फाइंड आउट केलेला आहे. झेडचे रिअल पार्ट म्हणजे या ठिकाणी आय नसणारा
आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय असणारा, तर तो एवढासा पार्ट आज आपण या ठिकाणी या सेशनमध्ये शिकलेलो आहोत. नक्कीच व्हिडिओ आवडला, लेक्चर्स तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत या ठिकाणी पोहोचवा. पुन्हा एकदा शेवटची मी आठवण तुम्हाला करून देतो, की आपण सुरू करणार आहे 1 ऑगस्टपासून आपली आरंभ बॅच आणि अगदी लिमिटेड टाईम ऑफर आहे तुमची ₹1999. ओके. तर लगेचच तुम्ही 1 ऑगस्ट पूर्वी ही बॅच नक्की खरेदी करा. त्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन दृष्टी अकॅडमी नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या ठिकाणी तुम्ही तिथून ती बॅच परचेस करा. ओके. आणि आपला व्हिडिओ या ठिकाणी अनेक तुमच्या गरजू व्यक्तींपर्यंत, मित्र-मैत्रिणींसोबत या ठिकाणी शेअर करायला विसरू नका. ओके. थँक यू.